हिम्मत अहो तुमचं काम होणार. आणि त्या साईन ऐकला तर इन्स्पेक्टर साहेब, आज सकाळी सकाळी मुजुमदारांच्या घरात कसे काय तुम्ही? हे विशेष काम होतं का? अरे धैर्य, इन्स्पेक्टर साहेब माझ्याकडेच आले होते. थोडं काम होतं. तेच तर विचारतोय की मी मामा. अरे कसलं काम? अरे धैर्य साहेब, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या डॉक्युमेंट्स आणलेत मी. गुड. ठीक आहे, जा तू. आई, कामानिमित्त बाहेर निघालोय, येतो. धैर्य, नाश्ता करून जा. नाही, नकोय मला. अरे इराने खास तुझ्यासाठी केले, खाऊन जा थोडस. आई, मी ऑफिस मध्येच खाईन काहीतरी. आता येतो, बरीच कामं पेंडिंग आहेत. आओ पण धैर्य, धैर्य थोडं तरी खाऊन जा. धैर्य. हिरा, अगं काय मूर्खपणा चालवलायस? आत्या, तुम्ही बघितलं ना कसं सोडून गेले एकटं. खाऊन पण नाही गेले. तो कशाला बाहेर पडले सांगून गेलाय ना. काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून गेलाय. उगाच एवढ्या तेवढ्या गोष्टींवर ना चिडचिड करणं बंद कर आता. दिसतंय ना काहीतरी महत्वाचं काम चालू आहे. याचा आदळ आपट करून न उगाच काहीतरी नाट लावू नकोस. नाही तर आलेली लक्ष्मी पण परत जायची. शांत बस जरा. दामिनी मॅडम, तर मुद्दा असा आहे, तुमचं काम तर नक्की होणार, 100% होणार. पण आपण जो प्लॅन करतोय त्याच्यामध्ये मला एका तिसऱ्या व्यक्तीची गरज आहे. आणि तीही घरातली अशी व्यक्ती की जिच्यावर कोणाचाही कधीही आणि कसलाच संशय येणार नाही. आहे कोणी अशी व्यक्ती? आहे, एक मंद व्यक्ती आहे, तिच्यावर कधीच कोणी कसलाच संशय घेणार नाही. नीता वहिनी, नीता वहिनी. आत्या, तिच्यासारखी चांगली आपल्याला पाहिजे अशी योग्य मुलगी कोणी असूच शकत नाही. मी काय सांगते ना ते नीट ऐक. आतापर्यंत तू जे काही वागलेस ना ते सगळं विसरून तुला आम्ही तर राहायला देतोय. हे आमचे उपकार आहेत. तुला अजून एक गोष्ट करायची, कुठलाही गोंधळ न घालता. आणि हे सगळं करत असताना एक विसरायचं नाही, तुझी पोरगी अजून जन्माला यायची. तुला आत्ताच्या आत्ता सावीच्या घरी जाऊन
मी सांगते ते करावं लागणार आहे. शिक्षण मंडळाची अध्यक्ष आहे या नात्यानं आईनं काही निर्णय घेतलेत आणि ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट करायचे. एकदा बघून घ्या. भाऊराव नाईक यांच्या जमिनीवर उभ्या असलेल्या शाळा लवकरात लवकर जमीनदोस्त करून मुजुमदार ग्रुपच्या शाळांचं काम सुरू करण्यात यावं. गुड जॉब. मला तुमचं काम करण्याची स्पीड आणि स्टाईल आवडली मला. पण धैर्य सर, अहो अशा कशा शाळा पाडून टाकणार आहात तुम्ही? विद्यार्थ्यांचं किती नुकसान होणार आहे काही कल्पना आहे तुम्हाला याची? आणि अचानक एवढ्या शॉर्ट नोटिसीवर या जर शाळा पाडल्या तर हे गोरगरीब विद्यार्थी जाणार कुठे आहेत? पण धैर्य सर, नेमकं शाळा पाडण्याचं कारण काय? बरं ठीक आहे, दुसरीकडे मुलांची व्यवस्था करायची म्हटल्यानंतर एवढ्या कमी वेळेत कसं मॅनेज करणार? इथं तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायला आलो नाहीये मी. आई शिक्षण मंडळाची अध्यक्ष आहे, त्यामुळे जे आम्ही सांगू ते करायला लागणार. आणि एवढेच प्रश्न पडत असतील ना तर जाऊन त्या भाऊराव नाईकांना विचारा. ह्या ऑर्डर्स मला लवकरात लवकर इम्प्लिमेंट झालेल्या पाहिजे. फक्त 7 दिवस आहेत तुमच्याकडे आणि त्यानंतर जर मला त्या शाळा उभ्या दिसल्या ना तर तुमच्या नावावर शो कॉज नोटीस इश्यू होईल. सावी, नीता वहिनी, तुम्ही इकडं? तुझी खूप काळजी वाटत होती ना, म्हणून आले. आपण आज जाऊन बोलूयात काय? हा चला ना, आज जाऊन बोलूयात आपण. चला. चला. या. कशाला आला इथं? वंसना न्यायला आलाय? मग कशाला तोंड घेऊन आमच्या दारात आलाय तुम्ही? हे बघा, तुम्हाला काही एक हक्क नाही आमच्या इथं यायचा. आणि काय माणसं आहेसा हो तुम्ही? तुमच्यामुळे आमचं एवढं नुकसान झालं
तरी लाज न बाळगता आमच्या उंबऱ्यात आलायसा. वहिनी अगं पाहुणे आलेत आपल्याकडे, असं काय बोलते तू त्यांना? कोण पाहुणे? कुणाचे पाहुणे? हे तुमचे पाहुणे असतील. आमचा यांच्याशी काही एक संबंध नाहीये. आणि हे बघा वंस, मी अजून तुमच्या बरोबर नातं तोडलेलं नाही याचा आनंद माना, नाहीतर तुमच्या या पाहुणी बरोबर तुम्हाला पण घराच्या बाहेर काढीन. वहिनी अगं माझ्या काळजीपोटी आल्यात त्या. आता तरी त्यांना येऊ दे की आत प्लीज. नको सावी नको. तुझ्या वहिनीने मला आत नाही घेतलं तरच बरं होईल. तिच्या वाईट असण्यामुळं एक वाईट गोष्ट होण्यापासून वाचल. अगं मी इथं काय करायला आले हे जर तुला कळलं तर तू मला कधीच माफ करणार नाही ना, माझं कधी तोंड बघशील. सावी सावी सॉरी ग, माझ्या मुलीमुळे माझा नाईलाज झालाय. सॉरी. ताई तुझी ती सून काम करेल ना, नाहीतर यायची परत. करायचं की नाही हा पर्याय मी सोडलाच नाहीये तिच्यासाठी. काम न करता जर का ती आली ना तर पण त्याआधी ही पोरगी वर गेलेली असेल. आता निघा की, कशाला बघू तू बरायला येतं? काय झालं? निघा म्हटलं ना तुम्हाला. काय झालंय? या मुजुमदारांना मी आपल्या घरात अजिबात घेणार नाही. हो चला निघा. बाय झालं तुमचं, निघा आता निघा. कशाला उगाच तू हे करायला? घेऊ दे की आत. या घराची मालकी नाही मी ठरवणार माझ्या घरात कोण येणार आणि कोण नाही ते. सांगितलं ना निघा म्हणून, कशाला थांबले हो तुम्ही? नाही नाही बरोबर आहे बरोबर आहे. ऐक ऐक मी काय म्हणालो, यांना जायला सांगा. मी सांगतो ऐक तर माझं पहिला. अगदी बरोबर आहे तुझं सगळं म्हणणं, अगदी बरोबर आहे. एवढी मोठी लढतर झाल्यानंतर पहिल्यांदा मुजुमदारांच्यातलं कोणीतरी सावीला भेटायला आले. म्हणजे एखादी महत्वाची वस्तू नाहीतर काय घेतो तर काहीतरी द्यायला घ्यायला झालं असेल ना. मला तर काय वाटते माहिती आहे काय, मुजुमदारांनी डिवोर्सची बोलणी करायला यांना इथं पाठवलं असेल. ऐक 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 आता डिवोर्सची बोलणी होणार म्हणजे पैशांचा विषय येणार. पोटगी ग. जर यांच्याकडनं चांगली पोटगी मिळत असेल तर आपला फायदा जाईल की. हा पण हे बघ, जर तू आत्ता यांना आत येऊ दिलं नाहीस आणि इथनंच हाकललंस तर मात्र आपला तोटा आहे. आता पैशांसाठी त्यांना आत घेऊच शकतेस की तू मालक म्हणून. आयुष्यात पहिल्यांदा नाही तुमची अक्कल योग्य ठिकाणी चालल्या बघा. चला ठीक आहे. वंस म्हणतात म्हणून मी बोलायला लागले. यांना घरात यायला परमिशन आहे.
पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, जे बोलायला आलाय ते बोलायचं आणि गप गुमान निघायचं. हा यांना चहा पाणी वगैरे काय सुद्धा मिळणार नाही, कळलं का? इथं पैशाचं झाड नाही लावलेलं, येईल त्याचा पाहुणचार करत बसायला. वहिनी चला या जावा. या. ताई, फक्त ते गाठोडं नेतानं सावीच्या घरात ठेवायचा अवकाश. लगेच पोलिसांना फोन करतो का नाही ते बघाच. आता सावीला जेलमध्ये जाण्यापासून कुणीही वाचवू शकत नाही, कुणीच नाही. खूप माझात मला धमकी देऊन गेली होती ना, आता बघशील तू तिची सगळी गुरमी उतरवून त्या डिवोर्स पेपरवर तिला कशी सह्या करायला लागते ते. या बसा. बसा की. वहिनी बोला की, तुम्ही अशा इथं अचानक कशा काय आल्या? दीपा, ते मी मगाशी केतनचे कपडे घडी घालून ठेवले होते, ते जरा तुमच्या खोलीत नेऊन ठेव की. नंतर ठेवते की, आता काय गडबड आहे? बसल्या ना मी इथं. अर दीपे, अगं ते मगाशी मी तिजोरीचं दार उघडच ठेवलंय वाटतं. बघतीस काय जरा? काय अहो, काय डोसकं बिस्कट फिरलं का काय तुमचं? हा, माझ्या सेविंगचे 722 रुपये त्यात गेले बिले ना, मग बघाच तुम्ही. तुमचं चालू द्या, मी आहे. आलो. बोला तुम्ही. वहिनी आहो, बोला की काय झालंय? खरं सावी, तू घर सोडून आल्यापासून खूप गिल्टी वाटत होतं. नाईलाजाने का होईना खूप साऱ्या गोष्टी तुझ्यापासून लपवून ठेवाव्या लागल्या. याचा खूप त्रास होत होता. अशी सारखी अपराधीपणाची भावना येत होते. म्हणून म्हटलं
तुला भेटून घ्यावं. वहिनी, अहो ठीक आहे, मला माहितीये तुम्ही हे सगळं काही मुद्दाम केलं नसणार आहे. बरं ते जाऊ दे, मला सांगा घरच्यांना माहिती का की तुम्ही इथं आलाय ते? एवढं सगळं होऊन सुद्धा सावी माझाच विचार करते. मी नाही, मी सावी सोबत हे नाही करू शकत. खरं मी तिला सांगितलं पाहिजे, मी तिला खरं सांगितलंच पाहिजे. सावी, वहिनी, अहो काय झालं, काय होतंय तुम्हाला? सावी, पाणी पाणी. हा तुम्ही बसा बरं, मी पाणी घेऊन येते, बसा तुम्ही. सॉरी सावी, किती चांगली आहेस ग तू. एवढं सगळं होऊनही तुझ्या मनात पहिला विचार माझ्याच काळजीचा आला. आणि मी तुझा विश्वासघात करते. माफ कर सावी, खरंच माफ कर. पण मी तरी काय करू ग, मी अडकली. हे करणं मला भाग पडतंय. खरंच सॉरी. सॉरी सावी, मला माफ कर ग. वहिनी, धरा. वहिनी, हो तुम्ही एवढी मोठी रिस्क घेऊन इथं भेटायला आला मला, सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे तिकडं काही प्रॉब्लेम नाही ना? नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. तू बरी आहेस का तेच बघायला आले होते. हा पण खरं हेच कारण आहे ना? नाही तुम्ही इतक्या टेन्शन मध्ये दिसताय म्हणून विचारलं मी. मी सांगते की ह्यांना कसलं टेन्शन आलंय ते. यात एवढं टेन्शन घेऊन घाबरण्यासारखं काय आहे?
सरळ सरळ सांगायचं ना डिवोर्स पेपर्स घेऊन आल्या म्हणून. वहिनी नेमक्या कशासाठी आल्या असतील? या दीपा वहिनी समोर मला काही विचारता पण यायचं नाही आणि त्यांना पण काय सांगता यायचं नाही. दीपा वहिनीला कसं घालू इथनं? भाऊ, भाऊराव, भाऊराव अहो बाहेर या लवकर. भाऊराव अहो बाहेर या. कुलकर्णी साहेब. भाऊराव अहो काय हे? अहो आमचा केवढा विश्वास होता तुमच्यावरती. ते मुजुमदार तुमचे नातेवाईक, त्यामुळं शिक्षण मंडळाचं अध्यक्षपद त्यांना देताना आम्ही कसलाही विरोध केला नाही. पण तुमचे जावाई धैर्य मुजुमदार, त्यांनी बघा हा काय डिसिजन घेतलाय. काय डिसिजन घेतलाय? बघा. भाऊराव आता यातून बाहेर कसं पडायचं? पत्रकार परिषदेत तरी धैर्य मुजुमदार यांनी या शाळा गरीब मुलांच्यासाठी बांधण्यात येणार आहेत असं सांगितलं होतं. तळागाळातील गरजू मुलामुलींना शिक्षण मिळावं यासाठी त्यांना काम करायचंय. पण आता जमिनी ताब्यात आल्यावर त्यांचं सगळं उलटच चालू आहे. आत्ताच्या जागेत गरिबांच्यासाठी मोफत शाळा नाही तर नफा तत्वावर चालणाऱ्या खासगी शाळा त्यांना बांधायच्या. असं कसं होईल? नाही म्हणजे मलाही आताच कळायला हे सगळं. तू भाऊ असं कसं तुम्हाला माहित नाही? आम्हाला तर आता अजून एक शंका येते. कशावरून तुमचं हे प्लॅनिंग नाहीये? म्हणजे तुम्हाला माहित होतं धैर्य मुजुमदार हे करणार आहेत आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांना जमिनी देऊन टाकल्या. त्यांना स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही जावाई बनवलं किंवा जावायाच्या आणि स्वतःच्या फायद्यासाठी हा वेगळा प्लॅन रचला? किंवा तुम्ही पैसे घेऊन या जमिनी विकल्या नाहीत कशावरून? अरे देवा, काय दिवस उगवलाय आपल्या नशिबात.
भाऊ काय हो हे हा? उभ्या आयुष्यात एक डाग लागला नाही तुमच्या खरेपणावर. प्रामाणिकपणाचा पुतळा होता तुम्ही. खरे तुमच्या नातीमुळे तुमच्या तोंडाला काळं लागायची वेळ आली. आणि नुसतं तुमच्या नाही तर आमच्या सगळ्यांच्या सुद्धा. आणि वंश तुम्ही हे जे काय वागलायच नाही ते चांगलं नाही, लक्षात ठेवा. दीपे उगाच नको ते बोलायला लागल्यास जरा जरा गप्प बस. नको ते बोलत नाही, अहो खरंच तेच बोलायला लागले मी. भाऊराव, अहो मुलांच्या हितासाठी सतत विचार करणारे तुम्ही. तुमच्या हातून हे असं कसं काय झालंय? तुमच्या जमिनी देण्याच्या एका निर्णयामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची वेळ आली. भाऊ, फक्त 7 दिवस आहेत आपल्याकडे. त्यानंतर शाळा जमीनदोस्त होणार आहे. आणि जर भाऊ असं झालं तर मुलांच्या समोर कसे जाणार आहात तुम्ही? भाऊराव, हे जर असं झालं ना तर या सगळ्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही आणि तुमचे जावई असणार आहे. तुम्ही आणि तुमच्या नातीमुळे ही शाळा पडणार आहे. आणि भाऊ, केवळ तुमच्यामुळे, तुमच्या या निर्णयामुळेच मुलांची स्वप्न मातीमोल होणार आहे. हे बघा, असं काही होणार नाहीये. मी आपल्या शाळा बंद नाही पडू देणार. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. असं काही नाही होणार. आपण नक्की याच्यातून काहीतरी तोडगा काढू. वंश, ही असली खोटी आशा दाखवायचं बंद करा आणि असली वचनं फेकायचं पण बंद करा तुम्ही. अहो तोडगा तुमच्या समोर आहे, पण तुम्हाला काही करायचंच नाही. वहिनी, तू जरा शांत बसती का? अगं जरा ऐकून तर घे की. तुम्ही आता पण माझंच तोंड बंद करा. हा, तुम्ही असं ऐकणार नाही ना? धैर्य मुजुमदार, मी तुमचा हा मनमानी जुलमी कारभार सहन नाही करणार. तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायलाच लागतील.